नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुण्यामध्ये गणेश खिंड इथं साधारणपणे 2-1 हजार अशी तरुण मुलं एकत्रित आली किंवा ही पुरुष मंडळी एकत्रित आली आणि त्यांच्या संसारातल्या अडचणी एका अर्थाने ते पत्नी पीडित आहेत हे लक्षात आलं. तो पहिला एपिसोड तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल, पण नसेल पाहिला तर आवर्जून पहा. आणि मला काही न्यायाधीशांनी मेसेजेस केले की आम्हीसुद्धा डायसवरती बसल्यानंतर एकमेकांना सांगत राहतो की ह्या प्रश्नाकडं थोडंसं संवेदनशीलपणे बघायला हवं. काही राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी फोन केले मला की हे इतकं व्यापक असेल असं वाटलं नव्हतं. म्हणून प्रश्न तर गंभीर आहे हे लक्षात येतं आहे. अर्थात पुन्हा इथं ह्या एपिसोडमध्ये कुणाची वैयक्तिक बदनामी करणं हा आमचा अजिबात हेतू नाही आहे. मी मागंही म्हटलं की टाळी ही दोन्ही हातांनी वाजते, त्यामुळं त्याची पण एक काहीतरी बाजू असू शकते. पण एक मात्र निश्चित झालं आहे की आत्ता ह्या बदललेल्या समाजव्यवस्थेमध्ये तरुण मुलांची किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे अशांचे प्रश्न हे किती गंभीर आहेत हे लक्षात येते. मागच्या वेळेला आपल्यापैकी काही जणांनी आपले वैयक्तिक अनुभव शेअर केले होते, त्यामुळे ह्या वेळेला काही वैयक्तिक अनुभव जे मागच्या वेळेला नव्हते अशांचे घेऊन प्रत्यक्षात न्यायालयामध्ये काय होतं ते एकदा आपण समजून घेऊ. आणि ह्या संघटनेच्या अनेक लोकांनी कॉन्टॅक्ट्स मागितले, ते मागच्या वेळेला द्यायचं राहिलं होतं बहुधा, तर तेही तुम्हाला कॉन्टॅक्ट्स मिळतील. मागच्या वेळेला कोण नव्हतं आपल्यापैकी? तुम्ही नव्हते. काय आहे तुमची केस जरा सांगा. हे घ्या, थोडं वर पकडा. तुमचं पूर्ण नाव सांगा मला. माझं नाव विजय सोनवणे. माझं लग्न 2010मध्ये झालं. माझं मॅटर आता हे दुसऱ्यांदा परत ओपन झालेलं आहे. याच्या आधी 6 वर्ष माझ्यावरती माझ्या सासू सासऱ्यांनी आणि बायकोने डी व्ही 324 या केसेस टाकलेल्या होत्या. त्या मी निकाली लावल्या. मी डायव्हर्सची त्यावेळेस केस टाकली होती, पण त्यावेळेस माझं प्रकरण जेव्हापर्यंत कोर्टात आलं त्याच्यानंतर त्यांनी माघारी घेतली. आम्ही सुखाने नोंदवू असं आश्वासन दिलं, पण त्याच्यानंतरही 2-3 वर्षांनी आम्ही सुखाने संसार केला. परत तिच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या गोंधळ कारभारामुळे आमचा बसलेला संसार परत मोडला गेलेला आहे. आजपर्यंत माझा मुलगाही माझ्यापासून 6 वर्षापासून परत दुसऱ्यांदा लांब गेलेला आहे. आणि हे सर्व फक्त मुलीच्या आईवडिलांमुळं आणि तिच्या नातेवाईकांमुळं होतं. आजपर्यंत त्यांच्या नातेवाईकांवर किती प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत याचे सगळे पेपर आमच्याकडे असूनसुद्धा आम्हाला हे गुन्हे तुम्ही दाखल केलेत की आधी? नाही, तिच्या आजूबाजूच्या लोकांवर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नातेवाईक आहेत. थोडं वर पकडा तर. हां, माझे सासू सासरे आणि तिच्या नातेवाईकांवर गंभीर प्रकारचे आरोप इतर लोकांनी आधीच लावलेले आहेत. ह्याची कल्पना जर मला आधीच आली असती तर मी बहुतेक ह्या भानगडीत पडलं नसतं किंवा माझं जमलं नसतं लग्न. मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की इथून पुढं कुठलेही लग्न जमवताना ऑनलाईन आपण कोर्ट ॲपवर आपण त्या सोयरीक मंडळींची नावं चेक करत जावा. तिचे नातेवाईक रिलेटेड जे पण गंभीर गुन्हे असतील त्यांची इन्क्वायरी करू, मग पुढे तुम्ही तुमचं लग्न ठरवायचं का नाही त्याचा योग्य काय प्रकार. शिक्षण झालंय सोनवणे? माझं शिक्षण 12वी पास आहे. मी काय करता व्यवसाय? मी आता एका शोरूममध्ये कामाला आहे. आणि ह्याच्या आधी माझ्यावरती गंभीर आरोप त्यांनी केलेत, माझ्या आईवडिलांवरती केलेत. आणि दोघं नवरा बायकोमध्ये तर वाद काहीच नाही आहे, फक्त तिच्या आईवडिलांची मध्यस्थी आणि नातेवाईकांची मध्यस्थी यामुळे आमच्यावर गंभीर आरोप टाकतात. आणि 498 आणि 324 DVचे केस टाकण्याचे ते धमक्या देतात. या सगळ्या प्रकारात तुम्ही आधीच जाऊन आलेले, कायदेशीर निकालही लावलेले आहेत, तरीही पुन्हा हे दुसऱ्यांदा माझ्यावरती उद्भवलं होतंय. तुम्ही सांगितलंय का? तुमची काय केस आहे सांगा बरं. हो, तुमचं पूर्ण नाव, शिक्षण सांगा बरं. माझं नाव ओमप्रकाश पाटील. माझं ग्रॅज्युएट झालेलं आहे मी. तर माझ्यावरती DVचे केस टाकली आहे आणि आता रिसेंटली 2 वर्षानंतर माझ्यावरती 498 टाकण्यात आलेली आहे. तर केव्हा लग्न झालं तुमचं? लग्न झालं हे 4 वर्षापूर्वी आणि 3 वर्षापासून केस चालू आहे. आणि काही मोठा वाद नाही, काही नाही, मारहाण नाही, काही नाही. फक्त नॉर्मल आपले जे साधे भांडणं वगैरे असतात नॉर्मल, त्या गोष्टीवरून तिचे आईवडील घरी यायचे, भांडणं करायचे आणि तिला घेऊन जायचे. आणि तिला 2-3 वेळा आम्ही समजून पण आणलं होतं, बट ते करूनसुद्धा ती नाही जमलं. आणि आता अशी परिस्थिती झाली की महिन्यातून 2 ते 3 तारखा असतात, ते जावं लागतात. तर ते मोस्टली मानसिक छळ हाच होतो की जाण्या येण्यात आणि जे खोटं बोलतात, खोटे आरोप लावतात, तर त्याचा त्रास होतो जास्त. मुलबाळ तुम्हाला काही? नाही, काही नाही. ओके. ती 6 महिन्यातच सोडून गेली होती. ओके. तुम्ही नव्हते मागच्या वेळेला? होते. घ्या ते. तुमचं पूर्ण नाव, शिक्षण सांगा. नमस्कार, माझं नाव लक्ष्मीकांत वांबूरकर. माझं 7वी शिक्षण झालेलं आहे. मी पौरोहित्य म्हणजे भिक्षुकी करतो, पूजापाठ वगैरे करतो. इतर लोकांची लग्न लावतो, परंतु माझंच लग्न सध्या धोक्यात आहे. 2010 साली माझं लग्न झालं होतं.
मला 2 मुली आहेत, एक 7 वर्षाची आणि एक 11 वर्षाची. तर माझ्या सध्या घरामध्ये कब्जा करून ते राहत आहेत. त्यांनी 2021मध्ये DV केस टाकली होती माझ्यावरती. पूर्वी असंच समजुतीने आणलं होतं. 3 ते 4 वेळेला असंच झालं आहे. तिच्या आईवडिलांचं खूप इंटरफेअर आहे माझ्या संसारामध्ये आणि अक्षरशः आता माझी मिसेस, माझी मेव्हणी, त्याबरोबर माझी सासू आणि 2 मुली असे माझ्या फ्लॅटमध्ये सध्या कब्जा करून राहत आहेत मागच्या 2 वर्षापासून. आणि मी डिवोर्स टाकलेला आहे. नगरमध्ये आमची केस चालू आहे सध्या. किती वर्ष प्रलंबित आहे. साधारण 2021 पासून DVची केस होती. 2024ला 3 आल्यामुळे ती डिसमिस करण्यात आलेली आहे. बाकी इंटरिम मेंटेनन्स वगैरे होता मला पण. आणि आता या डिवोर्सच्या केसमध्ये सुद्धा इंटरिम मेंटेनन्स लागू केलेला आहे. पण ती तिथेही येत नाही. एकतर्फी निर्णय होत नाही, काहीच होत नाही आहे सध्या. तो जरा माईक घ्या. तुम्ही होते मागच्या वेळेला? हां, तुमची केस नाही आहे, तुमच्या भावाची केस. हां हां, तिकडे जा. तुम्ही होते मागच्या वेळेला? हां, ठीक आहे. नमस्कार, माझं नाव सुरेश खोपडे. माझी DVची केस चालू आहे. तुमचं शिक्षण काय काय करता? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. मी MSCBमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो. हो. हां, ते पण आता जॉब आमचा 1-2 महिन्यात बंद होईल स्मार्ट मीटरमुळे, केंद्राच्या धोरणामुळं. ठीक आहे. हां, हां, म्हणजे आणि डोमेस्टिक व्हायलन्स माझं लग्न झालं 2010ला. 2010 ते 2023पर्यंत जी बाई एक दिवस सुद्धा माहेराला गेली नाही मला सोडून, त्या बाईवर मग घरगुती हिंसाचार होऊ शकतो का? आणि ह्या केसमध्ये आम्हाला सुरुवातीपासून म्हणजे पोलीस स्टेशनपासून ती कोर्टापर्यंत डायरेक्ट आरोपीच घोषित केलं जातं. म्हणजे कोणीही पुरुषांची बाजू समजून घेत नाही. किती मुलं तुम्हाला? मला 2 मुली, एक 14 वर्षाची आणि एक 7 वर्षाची. त्या दोन्ही आणि 2 वर्ष ती न सांगता मिसिंग होती. 2 वर्ष मुली माझ्याकडे होत्या. माझी आई म्हणजे आईला शारीरिक प्रॉब्लेम आहे जरा, तेवढ्या ह्याच्यात पण आम्ही नाही, मिसिंग होती म्हणजे काय? त्याचा बराच वेगळा अर्थ निघू शकतो. मिसिंग होते. मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी असं लिहिलं की मी म्हणजे सज्ञान आहे. मी माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी कुठेही राहू शकते आणि ह्या मुली त्यांचे त्यांनी सांभाळाव्या. आणि हे माहितीच्या अधिकाराखाली मी ती माहिती मागवली, पण ती माहितीसुद्धा कोर्टात ग्राह्य धरली जात नाही. पोलिसांच्या समोर दिलेला जबाब ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे तुमची मिसेस कोणावर निघून गेली होती का काय? म्हणजे नाही, ती एकटी राहत होती. कुठं राहत होती मला माहीत नाही. ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्यानंतर ते ठीक. हे झालं. आणखीन एक 2-3 केस स्टडी घेऊ, आवर्जून होत्या त्या. हां, नमस्कार, माझं नाव विश्वास ओहळे. माझं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन. माझ्यावर मी सगळ्यात पहिले डिवोर्सची केस फाईल केली होती. त्याच्यानंतर कशामुळे? तिचं जरा वागणूक हे ते पाहून समजून काय आलो वागणूक? होतो. म्हणजे एक्स्ट्रा तिचे मॅरिटल अफेअर होतं का काय? नाही, तिचं नाही, तिच्या बहिणीचं म्हणजे ॲडिशनल होते बरं. आणि तिच्यासोबत ती फिरत होती. हम्म, तिच्या बहिणीचे म्हणजे पहिले साखरपुडा झाला होता, त्याच्या आधी 2 बॉयफ्रेंड होते. हम्म, तिच्यासोबत ही हिंडायला जात होती हम्म. आणि ही प्रेग्नंट असताना मग मला राग आला की ही तिच्यासोबत नसते जायला पाहिजे, म्हणून मग मी डिवोर्स फाईल केला होता. त्याच्यानंतर मग तिने माझ्यावर DV केस दाखल केली डोमेस्टिक व्हायलन्सची. आणि आता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मला 6,000 महिना इंटरिम पोटगी लागलेली आहे. ठीक आहे. तुम्ही नव्हते मागच्या वेळी, ते त्यांना माहिती आहे. मी डॉक्टर प्रतीक प्रभाकर वानकडे, MBBS आहे मी. हम्म. माझं क्लिनिक आहे स्वतःचं. माझे वडील पण डॉक्टर होते. ते कोविड होऊन एक्सपायर झाले 2020 साली. आणि मी एकुलता एक आहे. मला आई आणि बहीण आहे. त्यांची जबाबदारी सगळी माझ्यावरच आहे. तर 24 मे 2025 रोजी माझं लग्न झालं होतं. बायको इंडिपेंडंट आहे, ती पण डॉक्टर आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे ती पण. तर विविध प्रकारे पैशांसाठी वाद घालून मॅट्रिमोनीवरून स्थळ आलं होतं त्यांचं. तर विविध प्रकारे पैशांसाठी वाद घालून भांडणं करून 5 डिसेंबरला ती निघून गेली. त्याच्यानंतर तरी आम्ही म्युच्युअल डिवोर्सचा प्रयत्न केला. मी म्हटलं पीसफुली करू, हे नको कोर्टात जायला. थोडा त्यांना अमाऊंट पण ऑफर केली, पण त्यांची मागणी होती 1 करोडची. 1 करोडच्या खाली काय घेणार नाही म्हटलं ते. तर त्यासाठी विविध प्रकारे मानसिक छळ करणं चालू आहे. फोनवर शिवीगाळ, धमक्या. मी नोबल हॉस्पिटलला पण ICUमध्ये जॉब करतो. तिकडे येऊन माझी बदनामी केली की हे डॉक्टर पागल आहे, हे मेंटल आहे, त्यांना का घेता तुम्ही. मग सगळं नाईलाजाने मला डिवोर्स पेटिशन दाखल करावी लागली की आमचं डिवोर्स पेटिशन लवकर घ्या म्हणून शिवाजीनगर सिव्हिल कोर्टामध्ये. तर ते डिवोर्स पेटिशन दाखल केल्यानंतर ते अजूनच चिडले आणि आता एकदम क्रिएटिव्ह पद्धतीने हॅरासमेंट करतात. ते पहिले तर विनावी कंप्लेंट्स टाकणं चालू आहे. पहिले माझ्या हॉस्पिटलवर कंप्लेंट आली, ग्रामपंचायतला कंप्लेंट दिली की हे डॉक्टर बोगस आहेत, त्यांच्याकडे डिग्र्याच नाही आहे, ह्यांचे असिस्टंट डॉक्टर बोगस आहेत आणि यांचा दवाखाना लवकरात लवकर ताबडतोब बंद करा. मग हे असे कंप्लेंट्स टाकल्यानंतर माझ्यावर एन्क्वायरी बसते, मला डॉक्युमेंट सबमिट करावं लागतात, मी डॉक्टर आहे खरा, असेच धावपळ होते. बरं ते झालं नाही तर मग माझ्या नोबल हॉस्पिटलवर त्यांनी
बेनावी कंप्लेंट टाकली. एक अर्ज बनवला त्यांनी, फेक अर्ज, बायको आणि तिच्या नातेवाईकांनी, की मी नोबल हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक नर्स आहे, प्रतीक वानकडे हे माझ्यासोबत ICUमध्ये काम करतात आणि त्यांनी माझ्यावर रेप केला, ते मला ब्लॅकमेल करतात आणि अशा पद्धतीने माझी नोबल हॉस्पिटलमध्ये पण बदनामी व्हावं ह्याची पूर्णपणे प्रयत्न चालू त्यांचा आहे. या कारणामुळे मला माझा जॉब पण गमवावा लागला नोबल हॉस्पिटलचा आणि आता फक्त माझ्याकडे माझं क्लिनिक उरलेलं आहे. तर आता पुढे जाऊन त्यांनी ह्या पण धमक्या दिलेल्या आहेत, की जर 1 करोडची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही असं बऱ्याच पद्धतीने तुझा छळ करू, बराच त्रास देऊ शकतो, आम्ही खूप काही करू शकतो. तुम्हाला आम्ही- काही मुलबाळ नाही आहे का? मूलबाळ नाही, प्रेग्नन्सी नाही, काहीच नाही. हो, ठीक आहे. 4 महिन्याचं लग्न होतं फक्त आमचं. कोणी राहिलं यातली आणखी एक केस स्टडी घेऊ आपण. हां, तिकडे द्या, त्यांना द्या आता. ते घ्या, पास करा. असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ही बाजू एकदा समोर आली की मग नंतर कायदेशीर प्रक्रिया आपण समजून घेऊ. मी पुन्हा सांगतो की टाळी एका हाताने वाजत नाही, मी हे आवर्जून सांगतोय, पण तरीही ही एक बाजू आहे जी समाजात आजपर्यंत चर्चेला आलीच नव्हती. ज्या व्यापक पातळीवर चर्चा सुरू झाली. तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव नितीन शिंदे आहे. मी इम्युनिएशन फॅक्टरी इथे वर्किंग करत आहे. गव्हर्मेंट फक्त एक गव्हर्मेंट सर्वंट आणि त्यांच्याकडून आपल्याला कशाही पद्धतीने पैशाची मागणी करता येऊ शकते आणि त्यांच्या आईचा असणारा घरामध्ये असमर्थपणे हस्तक्षेप यामुळे या गोष्टीपर्यंत आज मी पोचलेलो आहे. 2014मध्ये माझं लग्न झाले. 10 वर्ष सगळं व्यवस्थित होतं आणि अचानकच त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही आहे. जशा की ते सांगतील त्या पद्धतीने तुम्ही राहिलं पाहिजे. मग ते मुलांच्या बाबतीत असू दे किंवा काय. म्हणजे काय? म्हणजे सर त्यांनी जर सांगितलं की मुलांना या पद्धतीचं गोष्टी बॅग पाहिजे किंवा तर आपण सांगितलं की सर त्यांना की आपण घेऊयात, आत्ता नाही, त्याची चांगली आहे, तर नाही जमत तर मग सोडून टाका. अशा पद्धतीने गोष्टी घडून थोड्याफार प्रमाणात 10 वर्षाचा तुमचा संसार आता मोडायला आला. हो सर, केसेस टाकलेल्या आहेत DVच्या आणि सरकारी नोकरी कुठे जात नाही, पोटगी भेटते हा विचार त्याच्यामध्ये आणि मुलांनाही भेटून देत नाही. एक मुलगा माझ्याकडे आहे, तो 9 वर्षाचा आहे. एक लहान मुलगा आहे, तो 5 वर्षाचा आहे. ते त्यांच्याकडे मी कॉल करत आहे त्या मुलाला भेटण्यासाठी, तर कधी कधी कॉलही उचलला जात नाही. ज्या वेळेस उचललं जातं तर कारणं सांगितली जातात की मुलगा इथे नाही आहे किंवा शाळेत आहे आणि फोनवर बोलताना जर त्यांनी दिला फोन तर थोडा वेळ बोलला का कट केलं जातं. नंतर जरी केला तर पुन्हा उचलला जात नाही. माझा जो मोठा मुलगा आहे त्यालाही भेटण्याची इच्छा आहे, तोही वारंवार त्यांना कितवीला आहे बोलला तुमचा मोठा मुलगा? तो 9 वर्षाचा आहे, 4थीला आहे. तो माझ्यासोबत शाळेत आहे, सेंट्रल स्कूलमध्ये आहे. तिथेही जाऊन त्याचं दाखला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही भावांना भेटायची इच्छा असून मी वारंवार त्यांना फोन करत आहे, पण भेटण्यालाही नकार देत आहे. ठीक आहे. मला जर आता ही चर्चा आणखी थोडी व्यापक पातळीवरती न्यायची, जरा तुमच्याकडे देतात. तुमच्याकडे तुम्ही मागच्या वेळेला मी तुम्हाला आवर्जून शेवटच्या वेळेला विचारलं होतं. हे सगळ्या तर केसेस महाराष्ट्रानं बघितल्या, ते समजून पण घेतल्या, लक्षात आलं लोकांची अडचण आहे. पण जेव्हा कोर्टात प्रकरण जातं तेव्हा काय घडतं? डे 1ला हां, डे 1पासून पुढं काय काय घडत जातं? ओके. सगळ्यात पहिल्यांदा हे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट जर फॅमिली कोर्टात असतील तर ते काउन्सिलरकडे जातात. ओके. काउन्सिलरकडे गेल्यानंतर काउन्सिलरची खरी तर जबाबदारी ही आहे की दोघांची बाजू समजून घ्यायची. ओके. एक बाजू समजून घेतली जाते, दुसऱ्या बाजूला सल्ले दिले जातात. म्हणजे पुरुषाच्या बाजूला सल्ले दिले जातात, तुम्ही हे करणार का, तुम्ही ते करणार का, तुम्ही ते करणार का. अरे माझी पण बाजू आहे ना, माझी बाजू ऐकून घ्या. आणि जो नेक्सस आहे ना सर, वकिलांचा, ऑफिस स्टाफचा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा आणि कोर्टाचा, त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला जे माझ्या बाबतीत पण घडलं होतं. ओके. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटीस जेव्हा येते, समन्स जेव्हा येतो कोर्टाचा, ओके, तो समन्स तुमच्या घरी येतो, बरोबर. तो मला 9 महिने लगातार आलेला नाही तो. ओके. ई कोर्ट्सवरती दिसतं आहे की रिटर्न ऑफ समन्स, पण मी कोर्टात हजर आहे ना, त्या तारखांना हजर आहे मी. पण 9 महिन्यानंतर जेव्हा मला धाऱ्यावर धरलं जजनी की तुम्ही हा समन्स स्वीकारत का नाही आहे, म्हटलं माझ्या घरी कोणी आलेलंच नाही आहे आणि जर आले असतील, समजा मी घरात भेटत नाही आहे, तर तुम्ही लावू शकता तिकडे चिकटपट्टीने पेस्ट लावू शकता तो समन्स, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींच्या खोली रुंदीत शिरलो ना, त्यावेळेला होणार असं होतं की मी समन्स घेत नाही आहे असं रिपीटेडली 10 वेळा दाखवायचं आणि माझ्या विरुद्ध एक्स पार्टी करायची. पण एक्स पार्टी होऊ शकत नव्हती कारण का मी तिकडे होतो. म्हणजे हे असे नेक्सेस देखील करतात. ओके. तुम्ही काउन्सिलरकडे गेल्यानंतर काउन्सिलरकडे तुम्ही सांगता की मला मुलांचं व्हिजिटेशन पाहिजे, शेवटी तो कळीचा मुद्दा आहे.
ओके, त्यांच्याकडनं असिस्ट होत नाही. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाला ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोर्टाची की त्यांनी 60 दिवसाच्या आतमध्ये ते केलं पाहिजे. ते करत नाहीत. ओके, सारखं तुम्हाला मागे लागावं लागतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं सर, जज वर्बल ऑर्डर देतात, स्पीकिंग ऑर्डर देत नाहीत. म्हणजे मी जर सांगितलं की सर मला व्हिजिटेशन पाहिजे मुलांचं, तर बायकोचा वकील सांगतो की आम्हाला मेंटेनन्स पाहिजे. तर जज काय सांगतो, तुम्ही जोपर्यंत मेंटेनन्स देणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला व्हिजिटेशन देणार नाही. ओके, ठीक आहे ना, तुम्ही नका देऊ ना, पण मला रिटर्न ऑर्डर द्या ना. रिटर्न ऑर्डर तुम्ही देऊ शकत नाही कारण का असा कायदाच नाही आहे. मग धमकी का देता, मग अशी दमदाटी का करता आणि फक्त पुरुषांबरोबर का करता मग? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी कोर्टात घडतात. म्हणजे मी एका जज साहेबांची मुंबईच्या हायकोर्टाच्या विजिलन्समध्ये तक्रार केली होती. ओके, ती त्यांना जेव्हा समजली त्यावेळेला ते अक्षरशः अरेरावीपणे मला काय बोलले ते सर, जेव्हा मी परत त्यांच्यासमोर गेलो. ओके, अरे हायकोर्टमध्ये कशाला गेला तू, सुप्रीम कोर्टात जायचं होतं ना, आपण सुप्रीम कोर्टात दिल्ली फिरून आलो असतो. सर ही बोलायची भाषा नाही ना. म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही पुरुषांकडे बघणार असाल तर आम्हाला न्याय मिळणारच नाही आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात. हे माझे किस्से सांगितले मी, बऱ्याच जणांचे. तारखा कशा पडतात? तारखा महिन्यातनं एखादी, महिना दीड महिन्यातनं एखादी पडते. पण माझ्या केसमध्ये मी इंदोरमध्ये होतो सर, एका कामासाठी होतो इंदोरमध्ये. मी रेग्युलर ईमेल पाठवला आहे, म्हणजे हे माझ्याकडे प्रूफ्स पण आहेत. आणि मी त्यांना सांगितलं होतं की सर मी 1.5 महिना नाही आहे पुण्यात, त्यामुळे तुम्ही 1.5 महिना मला तारखा देऊ नका. 1.5 महिन्यानंतर मी स्वतः येऊन तुम्हाला सांगेन की मी आलो आहे पुण्यामध्ये, तुम्ही मला तारखा द्या. सर त्या 1.5 महिन्यामध्ये 5 तारखा दिल्यात आणि त्या 5ही तारखानं मी नव्हतो. हा सगळा प्रूफ आहे आणि हेच मी विजिलन्स डिपार्टमेंटला कंप्लेंट करून सांगत होतो. ठीक आहे. पण काही झालं नाही. आणि हाईट म्हणजे त्याच जज साहेबांच्या विरोधात मुंबईच्या हायकोर्टामध्ये विजिलन्स डिपार्टमेंटमध्ये अजून 17-18 वकील आले होते, पुण्यातलेच सिनियर वकील पण होते. ते मला काय म्हटले की सर ते जज साहेब आमचं ऐकत नाहीत, तुम्ही पार्टी इन पर्सन तुमचं काय ऐकणार आहेत. ओके, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जज साहेब प्रमोट झाले. ठीक आहे, फाईन. तुमचं प्रकरण किती वर्षापासून पेंडिंग आहे? 9 वर्ष. 9. तुमचं किती वर्षापासून? 3 वर्ष. नाही, फक्त मला तारखा. तुमचं किती वर्षापासून पेंडिंग आहे? 3 वर्ष. तुमचं 6. तुम्ही साहेब तुमचं किती वर्षापासून? 2 वर्ष. तुमचं 2 वर्ष. तुम्ही 4 वर्ष. तुमचं 4 वर्ष. कोण? एक बघू जरा ते 13 वर्ष. तुम्ही 6 हो ना? 9. तुम्ही 9. तुम्ही 13 वर्ष. काय प्रकरण आहे तुमचं? माझं नाव अभय कमळाकर साखळे, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. माझी मेवणीच वकील आहे. माझ्या मिसेसनी तिच्या बहिणीच्या मिळून माझ्यावरती 498 315 406 DV नंतर वेगवेगळ्या अजून प्रत्येक माझ्यावरती 16 ते 17 केसेस टाकलेल्या आहेत तिने वेगवेगळ्या कोर्टात वेगवेगळ्या ठिकाणी. तशीच तिची 16 माझ्याकडे आहे, प्रूफ आहे सगळे. हां. मी 42,000 रुपये पोटगी देऊनसुद्धा जेलमध्ये 2दा जाऊन आलो. 1 वर्ष मला एकदा 2 वर्षाची शिक्षा लागली. नंतर दुसऱ्यांदा आता मी 2 वर्ष 5 महिने जेलमध्ये होतो 174A प्रोकॉन्व्हिनेशनमध्ये. त्यातून 174 प्रोकॉन्व्हिनेशन म्हणजे फरार दाखवलं, प्रोकॉन्व्हिनेशन ऑफेंडर दाखवला मला. ह्या 16 केसेसमध्ये तुमच्यावरती एक फरार आहे, एक नाही पोटगी हां दिलेली ते आहे. ते एका 174मध्ये तीन ठिकाणी केसेस फरार आहेत म्हणून 3 केसेस लागले. सेम डोमेस्टिक Domestic व्हायलन्स. violence. 16 केसेस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या कलमांनी केसेस टाकल्यात. एकाच जणांचे म्हणजे तुमच्याच मिसेसच्या 16 वेगळ्या कलमांनी. आर यू शुअर? आहे माझ्याकडे आहे. दाखवा बरं तुमचे दाखवतो हां तुम्हाला. बरं. हां, तुम्ही बरं. ते तुमचे कागदपत्र काढा इकडे. कोण आहेत 135 केसेस वाले? 135 केस 135 एका केसेस व्यक्तीवर? हो. नारायणगावचे आहेत, डॉक्टर आहेत प्रोफेशनने. हां. आणि जे बॅकग्राऊंड आहे समोरच्या पार्टीचं ते आयदर पोलीस कमिशनर, कोर्ट जजेस वगैरे असं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे त्यांच्या समोरच्या पार्टी. त्यांचे नातलं. तर मग त्यांनी पण LLB केलं. मग ते कोणत्याही तारखेला गेले की पडली एक केस, कधी ॲट्रॉसिटीची पडली, तर कधी अजून दुसरी केस पडली, कधी खंडणीचीच पडली. 135 केस. 135 केसेस टोटल. आता त्याच्यामध्ये असं आहे की त्यांना 5 कोर्टमध्ये वेगवेगळ्या केसेस टाकलेल्या होत्या. लातूर, उदगीर, नाशिक, संभाजीनगर असे. जरा त्यांना स्पीकरवर घ्या, त्यांना कॉल करा, स्पीकरवर घ्या. हे घ्या जरा, परत घ्या. हे जरा यांचे डॉक्युमेंट्स बघा, जरा क्लोजमध्ये घ्या. जरा एक जण फक्त पकडा.
हे काय आहे? हे जरा विचित्र झालं हे बघा हे जरा अजून एक आहे. थांबा ना. तुम्ही जरा स्पीकरवरती त्यांना जरा फोन लावा, जरा कल्पना द्या. हे काय आहे फोटो? हा कसला फोटो आहे? आम्ही माझं घर माझ्या आईचं घर असून तिने घराला कुलूप लावून ठेवलं आहे माझ्या पत्नीनी, आणि मी घराच्या बाहेर झोपतो तर तिकडे पण तिने ग्रिल लावून टाकलं, पण म्हणजे मी झोपू नये म्हणून. हां. ती स्वतः तिकडे राहत नाही, तिची बहीण हे. स्वतः ॲडव्होकेट. हां, ग्रिल लावून टाकलं, मी तिकडे झोपत होतो तिकडे. बरं. एक थांबा अजून एक थांबा मला हायलाईट करायचं आहे की हा कंपनीचा एक ईमेल आहे. थांबा एक मिनिट जरा आधी हे 16 केसेस ज्या झाल्या हां, त्या गेल्या 13 वर्षामध्ये 13 वर्ष म्हणजे माझ्या एम्प्लॉईवरती पण कंटेम्प्ट टाकलं आहे. एम्प्लॉयरवरती एम्प्लॉयरवरती, माझ्यावरती, नंतर DCP वरती, नंतर मॅजिस्ट्रेटवरती, माझ्या ॲडव्होकेट, माझे 17 ॲडव्होकेट झाले. मग त्या ॲडव्होकेट 17 ॲडव्होकेट का झाले? ते 17 ॲडव्होकेटमध्ये त्यांची पण बार काउन्सिलमध्ये कंप्लेंट करते ती. आता पेपरात पण आलं आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं आहे, बघू टाइम्स ऑफ इंडियन काय टाइम्स ऑफ इंडियामध्ये, फ्री प्रेस जर्नलमध्ये. वाईफ्स डिलिंग टॅक्टिक्स कीप्स मॅन इन जेल फॉर 2 years. कोर्ट ग्रँट्स बेल. ग्रेट. बेल टू मॅन इन 12 years ओल्ड रायटनिंग केस फाईल्ड बाय वाईफ. रायटनिंग नाही, DV तीच ॲक्च्युली ते त्यांनी ते टाकलं, ते रायटनिंग हां. टाकलं, पण DV हे आपलं 498 DV तेच टाका ते. पुढे या बरं जरा तुम्ही इथे. आयडियलच केस आहे म्हणजे 16 केस कशा असू शकतात एखाद्या व्यक्तीवर? म्हणजे 16 केसेस आणि वकील किती बदलले तुम्ही? 17 ते 18 त्यात लिहिलंय सगळं. या जरा बस फारच आयडिया म्हणजे मी आता तुम्हाला भिकाऱ्याची- लक्षात आलं या प्रकरणाचं गांभीर्य किती मोठं आहे. मी आणि इच्छा म्हणून म्हणून- मागितलं, माझी ऑर्डर कॉपी पण आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात ज्यावेळेला आम्ही हा एपिसोड केला त्यावेळेला कित्येक लोकांनी फोन करून आणि मेसेजेस करून कुणीतरी याला वाचा फोडली असं म्हटलं. ते एक गृहस्थ त्यांच्यावरती 10 केसेस आहेत. हां, 2 वर्ष तुम्ही हे डिलेइंग टॅक्टिक्स काय होती? डिलेइंग टॅक्टिक्स म्हणजे मी इकडनं बेल ॲप्लिकेशन मी जेलमधून पाठवलेलं. मी तळोजा जेलमध्ये होतो, तर ते चालूनच देत नव्हती. ती माझ्या मिसेसची बहीणच ॲडव्होकेट आहे. तिने स्वतःची SPP म्हणून हे करून घेतली होती, अपॉइंटमेंट करून घेतली. आत्ता ती काल परवा दिवशी मी मंत्रालयामध्ये चक्रामध्ये मी तिकडनं जेलमधूनच लेटर लिहिलं होतं की हे असं असं माझ्यावरती एवढा अन्याय चालला आहे. ती तिची सख्खी बहीण आहे, तिला SPP म्हणून तिने स्वतःनी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, त्यांची काही बाजू असेल तर आम्ही जरूर ऐकू. हां, विशेष सरकारी अभियोक्ता असं तिने स्वतःची हे करून घेतली होती. आणि ती स्वतःच सगळ्यांवरती प्रेशर, पोलिसांवरती, वकील, पण जजवरती. आता असं आहे की ह्या 16 केसेस कुठल्या कुठल्या कोर्टात सुरू आहेत? हायकोर्टात 5 माझ्यावरती आहे, DCP वरती आहे, DCP आणि माझ्यावरती आहे, माझ्या एम्प्लॉयरवरती आहे. DCP कोण? DCP पोलीस DCP झोन झोन 6 त्यांच्यावरती पण case त्यांच्यावरती पण कंटेम्प्ट टाकलं आहे. नंतर माझ्या 2 मॅजिस्ट्रेट, माझे 2 ॲडव्होकेट, माझी आई, माझी बहीण, मी याच्यावरती वेगळी अशा नाही, 5 आता झाल्या. 5 झाले हायकोर्टात. हां, 5 बाकी नंतर मग कोर्टाचे नाही नाव 5 नाही, आणि 4 अजून 2 एक रिट पिटिशन ह्याचे तिने ट्रान्सफर ॲप्लिकेशन केलं होतं, त्याला चॅलेंज की रिजेक्ट झालं. प्रिन्सिपल जे रिजेक्ट केलं सेशनमध्ये, तर परत हायकोर्टात गेली. 2 माझे कॅन्सलेशन बेल टाकलेत, परत हे याच्यात कॅन्सलेशन बेल टाकलेत 2 हायकोर्टात. नंतर सेशनमध्ये 498, 415 ते 315 आणि 406 ती मेन केस. नंतर DV, नंतर 2 प्रायव्हेट केसेस माझ्यावरती अजून टाकल्यात ह्याच्यातच लोअर कोर्टात, MM कोर्टात. अशा म्हणून पूर्ण 16 ते 17 केसेस आहे. ती इकडे जरा पुढे घ्या जरा. 16 ते 17 केसेस तुम्ही फाईट करताय आणि एकूण जेलमधले दिवस किती तुमचे? जेलमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा माझा ABA कॅन्सल झाला तेव्हा 40 दिवस होतो. अँटिसिपेटरी बेल ओके. तेव्हा 490. सगळे तुम्हाला इंग्रजी वर्ड्स पण पाठ झाले. साहेब 13 वर्ष मी थांबा जरा. ABA आणखी शॉर्ट फॉर्म सांगा बरं. ABA नंतर 470 174A प्रोक्लेमेशन. पुढे नंतर काय अजून अजून तुम्हाला जरा इंग्रजी शब्दांचे अर्थ आम्हालाही कळले तर बरं होईल. तुम्हीच का प्रॅक्टिस करत नाहीत? आय एम सो सिरियस. म्हणजे हे एखाद्या व्यक्तीला किती भोगायला लागू शकतं. एकूण किती महिने झाले जेलमध्ये तुमची? पहिला 40 दिवस, नंतर 19 महिने, म्हणजे 2 वर्ष शिक्षा लागली होती. आणि नंतर आता 2 वर्ष 5 महिने. तुमचा अजून कुठल्या प्रकारचा निकाल लागलेला नाही? लागले ते काय चालूच केस झाली नाही, फक्त केस चालू झालेली नाही? चार्जेस फ्रेम झालेत. 13 वर्षात केस पण चालू झाली नाही. 13 वर्ष 4.5 वर्ष जेलमध्ये. आणि बरोबर ना? हां, आणि माझा आता माझी नोकरी गेली त्याच्यामुळे माझं काय PF करत होता? 33ला मी BHTमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर होतो, बेस्ट मुंबईला. अरे काय सांगता तुम्ही? माझी नोकरी गेली त्याच्यामुळे 33 लाख रुपये माझा PF पण त्यांनी घेतला सगळा कोर्टातून कोर्टाच्या आदेशाने. हां, माझं अजून एक ऑर्डर आहे, मी आई आणि बहिणीशी बोलू शकत नाही स्वतःच्या? हां, का? अशी पण ऑर्डर आहे माझ्याकडे. थांबा पण वाय? तिने अशी ऑर्डर मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिली. डोळ्यात अश्रू आहे तो.
आणि तुमच्या मिसेसचं काय शिक्षण? ती B.Com झालेली आहे आणि 2 वर्ष तिने पण लॉ केलेलं आहे. आणि माझी मेवणीच ही आहे. तिने स्वतःच्या नवऱ्यावरती केस टाकल्या. तिने स्वतःच्या वडिलांवरती केस टाकले. तिच्या आईने स्वतःच्या वडिलांवरती केस DV टाकले. हे भारतातलीच अपवादात्मक केस बघायला लागलोय मी. काय तुमची ह्याच्यापेक्षा वेगळी अजून? तुम्ही ह्यातच समाधान मांडलं पाहिजे की तुम्हाला कमी केसेस आहेत तुमच्यावरती. पण कमी केसेस म्हणजे काय? खरोखरच म्हणजे हे फारच. पण आता ह्या ऑर्गनायझर तर सांगितले का गृहस्थावरती 135 केसेस आहे. बोलणारच का ते गृहस्थ? हां, ठीक आहे. तुमचे सांगा एकदा शॉर्टवरती, मग मला कोर्टातलं सगळं समजून घ्यायचंच आहे. आणि हेच कोर्टात घडतंय. एखाद्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे तर तो व्यक्ती काय करू शकतो हे यांच्या केसमध्ये. अर्थात पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तिकडची काही बाजू असेल तर मी जरूर समजून घेईन, पण ही बाजू नाही. त्यातल्या 10 केसेस मला समजून घ्या. फटाफट 10 कुठल्या केसेस आहेत सांगा बरं. एकच तुमचा नवरा बायकोचा वाद आहे. हो. हां, 10 केस कुठल्या? पहिली 2,498. हां. एक DV. नंतर एक 324 डिवोर्स केस. अजून डिवोर्स केसमध्ये पण बाकीच्या केसेस आहे. मेंटेनन्ससाठी, इंटरम मेंटेनन्सची, चोरीची माझ्या मित्रावर पण केस लावली. माझ्या घर फोडायची माझ्यावरती केस लागली. पॉक्सो, एवढ्या सगळ्या केसेस आहेत. आणि पॉक्सकोची काय केस आहे? मागच्या तुम्ही सांगितलं होतं पण पूर्ण नव्हतं बोललो. माझे लहान मुली म्हणजे आईवडिलांना घरी जाण्यासाठी कलेक्टर ऑफिसने ऑर्डर केली होती. आमचे आईवडील माझ्याबरोबर राहतात आहेत. ते आत्तापर्यंत घरी राहत नव्हतं आमच्या बंगल्यात. तर कलेक्टर ऑफिसने ऑर्डर दिली आहे त्यांना घरात 2nd फ्लोअरवर जाऊन राहण्यासाठी. 1 महिना ते राहिले घरामध्ये आणि 1 महिन्यातले 4 दिवस घरात राहिले. आणि 5व्या दिवशी कलेक्टर ऑफिसची 2nd डेट होती. त्या डेट कॅन्सल झाली कलेक्टर ऑफिसची. तर ती डेट कॅन्सल झाल्यामुळे तिने माझ्या मुलीच्या नावाने माझ्या आईवडिलांवरती पॉक्सो लावली आहे. तुमच्या आईवडिलांवरती कसं? हो, मी राहतच नव्हतो त्या घरात. 1 मिनिट थांबा. अशा 1 पेक्षा अधिकच्या केसेस कुणावर आहेत? किती आहेत तुमच्यावर किती आहेत? 4. तुमच्यावर किती आहेत? 1च आहेत. तुमच्यावर 3-4 आहेत. तुमच्यावर 1च आहे. तुमच्यावर किती? तुमच्यावर 3 आहेत. अजून 8. इकडे घ्या. ठीक आहे. हे जरा काय 8 केस आहे तुमच्यावर? हे किती गंभीर आहे लक्षात घ्या. मी उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे. हां. 2 वर्ष झाले बायको निघून गेलेली आहे. हां. मला माहीत नव्हतं 2025मध्ये केस टाकली म्हणून. हां. तर या 3 महिन्याखाली मला नोटीस भेटली. माझी आईला भेटल्यानंतर आईने मला कळवलं. मी जाऊन पाहिल्यानंतर त्यामध्ये म्हणजे मला काय कळालं नाही, फक्त हजर राहावं म्हणून नोटीस कळालं होतं. मग आझाद मैदानमध्ये जी 9 तारखेला मोर्चा मेळावा होता त्यामध्ये गेल्यानंतर मी तिथं दाखवलं. कसला मेळावा नव्हता? आझाद मैदानावरती. त्यावेळेस त्याने पाहिलं तर स्कॅन करून पाहिल्यानंतर त्यामध्ये दिसले की 12, 17, 18, 19, 20, 21, 22 ते असं कलम लावलेले. आणि आत्ता एकाच केसमध्ये वेगळी कलम लागली. हो. अच्छा, असं झालं. ओके, ठीक आहे. तिकडे द्या. आता मला सांगा, त्यांनी सांगितलं जोशी भाऊनी, पण हे सगळं न्यायालयामध्ये जेव्हा येतं तेव्हा सार्वत्रिक अनुभव काय आहेत सगळ्यांचेच, की जे कॉमन अनुभव आहेत की असंच घडतं कोर्टामध्ये? आता असं आहे की स्टार्ट होते ती वकीलपासनं. वकील जी पेटिशन बनवून देतो त्याच्यामध्ये 1चे 10 करून सांगतो एलिगेशन्स. एकदम नेक्स्ट लेवल बिलकुल असतात एलिगेशन्स. ठीक आहे. आता जर कधी कोणी स्ट्रॉंग माइंडसेटचा असला तर त्याला काही फरक पडत नाही. किती लोक तर म्हणजे ते पेटिशन वाचूनच घाबरून जातात. बरं, असं नाही की माइंडसेटचं काय, ते तर उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसतं. सगळ्यांचेच झालेलं आहे. असं कोणीच नाही की जे उद्ध्वस्त झालेलं नाही. आता मी जे एक दाखवतोय त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं, आता हा कंपनीकडनं इंटरनल ईमेल आहे की फक्त त्याच्यावर एक DVची केस असल्यामुळे त्याला अब्रॉड ट्रॅव्हल करता येणार नाही. फक्त एक DVची केस. फॉर युअर क्वेरी रिगार्डिंग इन्सिडेंट, please note that you are currently unable to travel outside your residing country due to the ongoing court cases in fact. Right. Once your case are dismissed and no civil or criminal allegations remain, you will be eligible to travel. Right. If your travel is urgent, you may seek permission from the court. Should the court grant approval, we will be able to initiate the visa request process accordingly. Please also note that with our company's reputation and compliance standards, we do not generally allow such requests while legal proceedings are pending. This policy ensures that our organizational integrity and credibility remain intact.
थँक्स ह्युमन रिसोर्स टीम. काय संबंध आता आहे? आता यावर फक्त डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे. हां. ज्या व्यक्तीला ईमेल आला आहे त्याचं पॅकेज 1 crore आहे. येस, काय सांगता तुम्ही? हो, 1 crore पॅकेज आहे आणि सिंगापूरचं आहे 4 महिन्यासाठीचं. त्याच्यामध्ये त्याला कॉम्पन्सेशन 50 लाख रुपीजचं आहे. नाव ही लॉस द ऑपॉर्च्युनिटी. येस, असं किती जणांबद्दल घडलं असं? काय घडलं? हां, ठीक. हां. तर आता काय होतंय की आता हे दोघं नवरा बघ एकत्रित नसणार. नाही ते गृहस्थ आहेत का? आहेत. ठीक आहे. ही डज नॉट वॉन्ट टू कम इन फ्रंट ऑफ अस. राईट, ओके, ठीक. ही इज हिअर बाय द वे. आहेत. हां, बट ही डोंट वॉन्ट टू कम इन फ्रंट ऑफ ठीक आहे, कॅमेरा. त्यांना उलटं बसू आपण. कुठे आहेत? त्यांना इकडे बोलावं जरा. तरी पण ते त्यामध्ये अजून भरपूर काही कॉम्प्लिकेशन नाही, असं नाही, त्याच्यानंतर. फक्त मला एवढं. एनिवेज चला ठीक आहे. हां. तर पेटिशन पहिली गोष्ट वकील वाढून चढून सांगतात. मग त्यानंतरची स्टेज येते. आता सगळ्या गोष्टी काय आहे, तर कोणी या मुली न्यायासाठी जात नाही कोर्टमध्ये, फक्त पैशांसाठी जातात. यांना फक्त पैसा पाहिजे असतो. तर मग यांना आता मग कोर्टाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यांना. जसं तुम्हाला जर कधी मेंटेनन्स पाहिजे असेल तर तुम्हाला रजनीश वर्सेस नेहाचं एक इन्कम असेट्स अँड लायबिलिटीजचं ॲफिडेविट द्यावं लागेल. त्याशिवाय केस ॲक्सेप्ट होणार नाही. पण रजिस्टर काय करतो, तरी पण केस ॲक्सेप्ट करतो. म्हणजे कोर्टचे जे कंप्लायन्स आहेत ते फॉलो होत नाही. अपिक्स कोर्टकडनं जे आलेले आहेत जे कंप्लायन्स त्यांना फॉलो करायचे ट्रायल कोर्टमध्ये. आता जसं DVची जी केस आहे ती विदिन 60 days तुम्ही डिस्पोज करायला पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्स ती तुम्ही 60 daysच्या अंडर डिस्पोज व्हायला पाहिजे ती केस. राईट, दिस इज द कंप्लायन्स. येस. पण केस कोर्ट हॅज टू फॉलो इट. राईट, पण ते केस होत नाही. नाही. केस तर 60 4-5 दिवसाच्या वर्ष. आत कोणाचं कंप्लायन्स झालं असं एक दिन तरी आहे का? कोणी हे तर आता सन्माननीय न्यायालयाने बघायला पाहिजे ना. 4-5 वर्ष ऑन ॲव्हरेज एक केस चालते DVची. राईट. येस, एक केस कमीत कमी 4 ते 5 हो, वर्ष. जास्त पण कमी नाही. आता त्याच्यामध्ये असं आहे की ॲफिडेविट शिवाय तुम्ही केस घेऊ शकत नाही, तरी ते केस घेतात. कसला इन्कम असेट्स अँड लायबिलिटीज मेंटेनन्ससाठी. मग त्यानंतर मग ती प्रोसिडिंग त्याची चालू होते. मग आधी काय करतात, ते इंटरिम मेंटेनन्सवर ते डिस्कशन करतात आधी. त्याच्यावर आधी निर्णय येतो कोर्टचा. मग कोर्ट काय करते, चूक राहते कोर्टची. 1 वर्ष 1.5 वर्ष कोर्ट त्याला लावतं मेंटेनन्स ग्रँट करण्यासाठी. मग तो मेंटेनन्स लागतो फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे 1.5 वर्षाचा तुम्ही मेंटेनन्स तुम्ही पे करायचा. मग जोपर्यंत तुम्ही मेंटेनन्स पे करणार नाही तोपर्यंत आम्ही तुमची केस एव्हिडन्सवर आम्ही घेऊन जाणार नाही. मग त्याच्यानंतर मग असं आहे त्याच्यामध्ये DVच्या ॲक्टमध्ये की वुमन स्टेटमेंट ओनली, हर ओरल स्टेटमेंट वुड बी कन्सिडर्ड ॲज अन गॉस्पेल ट्रूथ. की म्हणजे ती जे बोलते आहे कोर्टमध्ये ते खरं मानलं जाईल. फक्त वर्बली पण ती जी बोलते ते तरी पण खरं मानलं जाईल. असं कोणतं शिल्ड पुरुषांसाठी नाही आहे. मग त्यामध्ये ती वकील तिला चढवून देतो की तू खोटं बोल, काही कर, तुला काही होणार नाही. खोटे ॲफिडेविट सबमिट होतात कोर्टमध्ये. त्यामध्ये पण प्रोव्हिजन आहे लॉमध्ये की तुम्ही खोटे ॲफिडेविट जर कधी सबमिट केले तर तुम्हाला जेलचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आजपर्यंत इतके परजुरीचे ॲप्लिकेशन्स गेलेले आहेत, पण कोणत्या स्त्रीला खोट्या ॲप्लिकेशन तुम्ही ॲफिडेविट दिले त्यामुळे ते काही जेलमध्ये काही त्यांना म्हणजे काहीच बनत नाही जज. ठीक आहे. असं पण होते की म्हणजे आमचा एक व्यक्ती ग्रुप मेंबर आहे की तो जजला म्हटलं आहे की हिने चेंबरमध्ये बोलवलं जजने की हे बघा की हे हिने खोटं ॲफिडेविट दिलेलं. तरी जज फोर्स करत होता मुलाला की तुला ॲलिमनी पे करावं लागेल. मग काहीतरी 2 लाखवर अडलेलं होतं ते. तो म्हटलं की तुला ॲलिमनी पे करावं लागेल. तो सांगतो की हे बघा सर, हिने खोटं ॲफिडेविट दिलेलं तिने. जज म्हणतो की हां, मग काय झालं, तिला जास्त मेंटेनन्स पाहिजे होता म्हणून केलं असेल, म्हणून तिने ॲफिडेविट जमा खोटंवाला. मग आता लॉमध्ये असं कुठेच नाही की तुम्ही अनटिल अँड अनलेस तुम्ही मेंटेनन्स पे करत नाही तोपर्यंत केस एव्हिडन्सवर जाणार नाही. तुम्ही एका बाजूने तुम्ही म्हणतात की रिगार्डलेस ऑफ एनिथिंग यू नीड टू पे मेंटेनन्स टू चाइल्ड. आय अग्री विथ दिस. पण मग जेव्हा व्हिजिटेशनची गोष्ट येते तेव्हा कुठेच कंप्लायन्स होत नाही. तुमचं असं म्हणणं आहे की मुलांसाठी कॉम्पेन्सेशन दिलं जातं. हां, ते वडिलाला भेटण्यात नाही, काहीही बंधन काहीच नाही. असं सगळ्याबरोबर कॉमन सगळ्यांसोबत. कोर्ट म्हणते नो लेवल प्लेइंग. राईट. कोर्ट म्हणते की तुम्ही मेंटेनन्स तर तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्ही भेटत आहे, तुम्हाला भेटायला भेटते किंवा नाही, नन ऑफ माय कन्सर्न. त्याच्यावर पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट टाकल्या जातात की वाईफ कोर्टच्या ऑर्डर्स फॉलो करत नाही आहे, पण कोर्ट ते पण लाईटली घेतात. म्हणजे तुम्ही कसं आहे की ठीक आहे, हा मुद्दा स्पष्ट झाला. पुढे हां, मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ते लोक फ्युचर पण त्यांचं डिस्ट्रॉय करत आहे लहान मुलांचं.
कारण त्यांना जर कधी दोन्ही आईवडिलांचं प्रेम नसेल भेटत तर मग ते वीकच बनतात ते लोक मेंटली आणि फिजिकली पण. त्यानंतर मग असं होते की एक वेळेस केस याच्यावर आली बोर्डावर राईट एव्हिडन्सवर आली नाही बोर्डवर तर तेव्हाच होऊन जाते एव्हिडन्स इंटरिम मेंटेनन्स ग्रँट करून देतात. मग जो जज काय करतात की प्रेशर करतात 1.5 वर्षाचं तुम्ही भरा. जिथे पुरुषाची चूक नाही आहे केस डिले होण्याबद्दल तर मग तुम्ही का बरं त्यांना प्रेशराईज करताय की तुम्ही मेंटेनन्स पे कराच. मग तिथे मग जज म्हणतात ठीक आहे एक काम करा हे वर्षानुवर्ष चालणार. वकील पण आपलेच वकील आपल्याला धमकवतात. असे पण भरपूर लोक आहे ग्रुपमध्ये की जे 1-1, 1.5 लाख रुपये ते फीस देतात वकिलाला एक केसची, पण वकील काहीच काम करत नाही. मग जज मग तिथे अजून प्रेशराईज करतात, वकील प्रेशराईज करतात की एक काम करा हे वर्षानुवर्ष चालेल तुम्ही वन टाईम सेटलमेंट करून टाका. मग जिथे मुलाचा काही फॉल्ट नसतो किती वेळ म्हणजे 42% ऑफ मेन दे बॉरो लोन टू पे दी एलिमनी अमाऊंट. हो वन टाइम सेटलमेंटसाठी. मग तिथे जी डिमांड होते की अच्छा तुम्ही 50 लाख रुपीज देऊन सेटलमेंट करा, 1 करोड रुपीज देऊन सेटलमेंट करून घ्या. हे कोर्ट काय हे वर्षानुवर्ष चालेल तुमच्या दोघांचे होते. मग आमचा प्रश्न असा आहे की आमची चूक नाही तर मग आम्ही कावर पे करायचे. आणि असं नाही आमच्या पण मेहनतीचे पैसे आहेत ना. ऐकलेली वन टाइम सेटलमेंटची रक्कम किती आहे? मी खूप ऐकलेलं मी 20 लाख 50 लाख 5 करोड पर्यंतचे मी 5 करोड? ऐकलेले. येस. कुठली केस होती 5 करोड? एक आज आले नाहीत ते आपल्या ग्रुपचेच इम्रान भालदार म्हणून. हो काय नाव त्यांचं? इम्रान भालदार. काय केस होती त्यांची पण त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची आणि 498ची 2 केस टाकलेल्या आहे. त्यांचं शिक्षण काय? इम्रान सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते. त्यांची मिसेस आय थिंक शी इज रिअल इस्टेट कन्सल्टंट ओके. अँड शी इज अंडर ग्रॅज्युएट. आणि मग त्यांनी 5 कोटी रुपये दिले. हो दिले नाहीत अजून, इट्स ऑन गोईंग. पण ते तर कोर्टात सेटलमेंट झाले. राईट. तुम्ही का नाही अशी ऑफर केली? ठीक आहे. आमचं असं आहे की आम्ही स्ट्रॅटेजिकली फाईट करायला सांगतो आणि इतक्या अमाऊंट पर्यंत आम्ही जाऊ देत नाही. आम्ही हार्डली हा मुद्दाही क्लिअर झाला. राईट. वन टाइम सेटलमेंटसाठी फोर्स केलं जातं. राईट. पुढे मग फोर्सने केलं तर मग तेच आहे तुम्हाला तारीखवर तारीख तुम्हाला चालू राहणार. मग वेगवेगळ्या केसेस तुमच्यावर पडत राहणार. तुम्ही ऐकलेली लॉंगेस्ट जशी 13 वर्षाचं प्रकरण आहे अशी लॉंगेस्ट सर्विंग असं म्हणजे अजूनही प्रकरण 20 इयर्सची आम्ही ऐकलेली आहे. एक गृहस्थ आहे की ज्यांचं एज 54 जेव्हा होतं, कल्याणचे आहेत ते, त्यांचं एज जेव्हा 54 होतं तेव्हा 498 पडली अँड नाव ही इज 74 बट ही स्टील अटेंडिंग कोर्ट केसेस. मुद्दा एवढाच आहे की ह्या सगळ्या प्रश्नाकडं केवळ पुरुष डॉमिनन्स किंवा पितृसत्ताक पद्धती आहे म्हणून न बघता आता बदललेला जो समाज आहे, हे मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये सगळे म्हटलं की पुरुष आयोग करायला हवा. गृहमंत्र्यांनी आमच्या प्रश्नाकडे बोलत असताना सभागृहात हसू नये किंवा राजकीय नेत्यांनी सुद्धा ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घ्यावं. मला आशा आहे की पूर्णपणे की ह्या सगळ्या प्रश्नाची व्यापक पातळी बघता या प्रश्नाला अधिक गांभीर्यानं आणि अधिक सजगपणे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. कारण याच्यात फक्त 2 नवरा बायको नाही आहेत, त्यांच्या पुढच्या पिढीतली छोटी छोटी मुलं तीसुद्धा त्यात गुंतलेली आहेत. त्यामुळं याला आणखी आणि मला असं दिसतं आहे की विवाह संस्थेला बऱ्यापैकी तडे गेले. वेगवेगळी कारणं आहेत त्याची. ते तडे गेलेत हे लक्षात घेऊन कायद्यात काही सुधारणा करता येतील का? महिलांना कायदेशीर संरक्षण द्यावं का? द्यावं. पण त्याच्यात जर खोटेपणा सिद्ध होत असेल तर आपल्याला काय करता येऊ शकतं? अधिक शिक्षा देऊ शकतो का आपण? या दृष्टीने विचार करायला आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आता तुम्ही मागच्या वेळेला म्हटलं होतं की पुरुष आयोग वगैरे करा. आणखी काही 4-5 गोष्टी वाटतात तुम्हाला की हे केलं तर जरा बऱ्यापैकी? पुरुष आयोग तो आहेच. आता प्रॉब्लेम काय आहे की स्त्रियांपेक्षा जास्त प्रॉब्लेम हा कायद्यांचा आहे. आणि कायदे आता काय आहे ना की कायदा काहीतरी वेगळा आहे पण कोर्टमध्ये इंटरप्रेट वेगळ्या पद्धतीने होतो. आता जसं फॉर एक्झाम्पल की जर कधी बायको जर कधी ॲडल्ट्रीमध्ये असेल और तिने ॲडल्ट्री केली असेल तर तिला मेंटेनन्स भेटणार नाही असं कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. पण यांनी इंटरप्रेट काय केलं कोर्टमध्ये, शी नीड्स टू बी इन कंटिन्युअस ॲडल्ट्री. कम ऑन. आणि प्रूफ पण असं नाही की त्यांना काही सोबत राहत आहे असे पण प्रूफ नाही लागत त्यांना. प्रूफ त्यांना कोणते पाहिजे? फिजिकल रिलेशनचे. हाऊ कम? कशी देणार? असे कोर्टला प्रूफ लागतात त्याच्या ॲडल्ट्रीचे की नाही हे आम्ही धरणार नाही, तुम्ही फिजिकल रिलेशनचे आणा. तर आता बरं आपण गेलो इन केस फिजिकल रिलेशन करताना आपण धरलं पण समोरच्याला, ती समोरची बाई अजून टाकायला तयारच आहे आपल्यावर केसेस की माझी प्रायव्हसी ब्रीच केली म्हणून. लक्षात आलं किती गुंतागुंती. कोणी याच्यामध्ये ही अडल्ट्री सिद्ध करण्यासाठी प्रायव्हेट एजन्सीची मदत घेतली असं आहे का आपल्यापैकी? कोणी घेतली प्रायव्हेट एजन्सीची अडल्ट्री सिद्ध करण्यासाठी? द्यावर त्यांना हे जरा तुमचा फलक काढा. बाय द वे प्रेक्षकांसाठी हे गृहस्थ कुठले तुम्ही या इकडे
हे इतकं मोठं बॅनरच घेऊन आलेत, त्यांना हे सगळं दाखवायचं होतं. एकदा तुषार, एकदा हे दाखवा. एवढा मोठा तुम्ही फलक प्रिंट वगैरे करून आणलाय मागं सर, तुमच्यावर केलेले हे आरोप एवढी यादी आहे. दोन जरा क्लोजमध्ये घ्या. 17-18 तर यांच्यावर केलेले आरोपच आहेत त्या खोट्या केस बायकांना व मुलीला. इकडेच फ्रेम ठेवा. आता तुम्ही मला सांगा, काय ॲडल्टरीची कसली एजन्सी तुम्ही हायर केली? नाही म्हणजे एजन्सी ॲज हायर वगैरे नाही केली. मी स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. ओके. आणि ज्यावेळेस माझ्यावर 498 टाकली गेली आणि आरोप केले गेले की बाहेर संबंध आहेत याचे वगैरे नाही का, मग त्यानंतर मी जरा शोधाशोध चालू केली की माझी वाईफ नक्की कुठे राहते, काय करते या गोष्टींबद्दल. तर ॲक्च्युली मला मग एका वकिलांनी सजेस्ट केलं की तुम्ही CDR काढा. मग मी CDR काढायला गेलो एखादा म्हणजे नाही का इलिगल प्रमाणे, कारण की आपण कोर्टामध्ये पण मागू शकतो की CDR तुम्ही काढा, मागणी करू शकतो आपण CDRची. पण मग मी एका बाहेरच्या एजन्सी थ्रू CDR काढायला गेलो तर त्यांनी मला 80,000 मागितले फॉर दिस 1 month ऑफ CDR. फॉर 1 month ऑफ CDR. देन एक ह्याला पिंपरी चिंचवडमध्ये एक एजन्सी आहे, प्रायव्हेट एजन्सी, मी त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मग मला काही चॅट्स सापडल्या फ्रॉम द इंस्टाग्राम अँड फ्रॉम द व्हॉट्सॲप, आणि काही चॅट्स सापडल्या. तर मग मी त्या चॅट्सबद्दल जे काय आहे त्या गोष्टी बोललो. बट ॲक्च्युली मला समोरनं असा रिस्पॉन्स आला की जसं की आत्ता रोहित सर म्हणाले की फक्त तुम्ही चॅट्सनी फक्त तुम्ही अडल्टरी प्रूव्ह करू शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त काय प्रूव्ह करू शकता की बाबा की ह्या दोघं चॅटिंग चालले, पण ज्याचं त्याच्यावर असा रिस्पॉन्स असणार की हे दोघं फ्रेंड आहेत, मग हे दोघं चॅटिंग करू शकतात. अडल्टरीसाठी तुम्हाला त्यांची इंटिमसीज दाखवावी लागेल असं मला प्रत्येकाने तुम्हाला सिद्ध नाही करता. म्हणजे मला तिथंही अडल्टरी मला सिद्ध नाही करता. सिद्ध केली तरी सुद्धा कोर्ट प्रकरण हल्लं नाही असं कोणी नाही आहे ना? इंटिमेसी नाही असं कोणी आहे का की ज्यांनी इंटिमेसी सिद्ध पण केली कोर्टामध्ये? एनिवेज जरा माईक आहे त्यांच्या मागे. आता अजून एक नवीन आता डिसिजन आलं आहे 2 वीक पहिले फ्रॉम द रजिस्टर ऑफ मुंबई हायकोर्ट. त्यांनी त्याच्यामध्ये असे निर्देश दिले आहेत लोअर कोर्टला की तुम्ही मेंटेनन्स ज्या तारीख आहे त्या महिन्यातून 2 वेळेस व्हायला पाहिजे मिनिमम. आता असं होते की बायको 3-4 प्रोव्हिजन आहेत, टोटल 4 प्रोव्हिजन आहे मेंटेनन्स मागायच्या, त्यातनं ॲटलिस्ट ती 2 प्रोव्हिजनमध्ये मेंटेनन्स मागतेच बायको. त्यामध्ये त्यांनी निर्देश असे दिले आहेत की तुम्ही 2 वेळेस कमीत कमी मेंटेनन्सची डेट व्हायला पाहिजे. आता एक माणूस जेव्हा त्याच्या सासरी जातो कोर्टच्या केसेस अटेंड करायला, त्याला सुट्टी पण काढावं लागते. त्याला ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होऊन जाते, कारण इतके दिवस महिन्यातले जर कधी 4 डेट पण म्हटल्या तर त्याला प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होऊन जाते कोर्ट डेट अटेंड करणं, कारण सुट्ट्या एवढ्या भेटत नाही नोकरी असल्यामुळे. तर मग तो एक आता हा पण त्याच्यावरती एक आमच्यावर अजून एक वार झाला असेल. आता रजिस्टर असं कोणतं नोटिफिकेशन देत नाही की जे तुम्हाला टाइम बाउंड मॅनरमध्ये तुम्हाला केस डिस्पोज करायचे आहे, असे कोणते नोटिफिकेशन जात नाही, पण मेंटेनन्सचे जातात. आय ॲग्री विथ यू. नॉर्मल केसेसमध्ये थोडासा डिले झाला सिव्हिल मॅटरमध्ये मी समजू शकतो, पण इथे तर आयुष्याचा प्रश्न आहे की ज्यांना आता 13 वर्ष 16 वर्ष 20 वर्ष असे जर हे प्रकरण लांबत राहिलं ना, तो व्यक्ती दुसरं लग्न करू शकतो ना तो दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जाऊ शकतो, जी दोन्ही बाजूची अडचण असू शकते. त्यामुळं खरं तर त्या पातळीवरती खूप व्यापक विचार होणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की ह्याच्यामधनं पण पूर्ण अशी चर्चा झालेली नाही, पण ही अपूर्ण चर्चासुद्धा महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडते. मला असं वाटतं की ह्या चर्चेचं ते महत्त्वाचं आहे की असं काही तर घडतंय समाजात आणि आजपर्यंत त्याच्यावरती इतक्या व्यापक पातळीवरती कुणी बोललंच नव्हतं. सो आम्ही ते बोलतो आहे. आता असं झालं आहे की तुमचाच अनेक लोकांनी संपर्क मागितला आहे, कसं करणार तुमचे संपर्क? मी काही फोन नंबर्स मी शेअर सांगा. काही फोन नंबर्स मी शेअर करतो. सांगा. अरे तुम्हाला वाचून दाखवा. हां. तर आता हे जे नंबर्स आहे याच्यावर कॉल करू नका, कारण आता कसं होईल की व्हिडिओ व्हायरल झाला की कंटिन्यूस आम्हाला कॉल येतील. आम्ही आमची पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ सांभाळून आम्ही हे सगळं करतो. त्यामुळे माझी विनंती ही राहणार की कॉल करायच्या आधी आम्हाला तुमचं नाव व्हॉट्सअप करा, तुमचा इश्यू जो आहे तो थोडक्यात आम्हाला तिथे टाईप करून सांगा आणि ई कोर्टचे स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी काही आम्हाला प्रॉब्लेम जाणार काहीच नाही. फ्री ऑफ चार्ज. आता मागच्या वेळेस मी म्हटलं होतं 2400 आहे, एक वीकमध्ये 40 मेंबर्स अजून वाढून गेले. 40. ओके ठीक आहे. म्हणजे आता जवळपास 2140. 2440 राईट. चला. सो मी एक नंबर देतो. हे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट संकेत दाभाडे, त्यांचा नंबर आहे 9422395223. तुषार भोसले
7709587699. मग माझा एक आहे रोहित नागवंशी 5x8 म्हणजे 5 वेळेस 8 59633. एक बालाजी डोरनलपल्ले म्हणून आहे संभाजीनगर 9284468710. मोसिम पिंजारी जळगाव खानदेश म्हणून तुम्हाला हेल्प भेटेल 9763447384. तुषार चौधरी मुंबईसाठी 9970728367. संजय पवार परत खानदेशसाठी 8983071758. फाईन. तर माझी रिक्वेस्ट एकच राहील की आधी तुम्ही मेसेज करा तुमचं नाव, थोडक्यात केसचे डिटेल्स आणि ई-कोर्ट स्क्रीनशॉट और पेपरचा आम्हाला फोटो घेऊन पाठवा. तसं मग आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करत राहू. कॉल करू नका प्लीज आधीच, आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल बॅक करू. चला आलं लक्षात. म्हणजे आता मी इथं थांबतो आहे आणि मला खात्री आहे की धोरणकर्त्यापैकी अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेलाच आहे. त्यामुळे आता ह्या प्रश्नाकडे ते सहृदय पद्धतीनं बघतील आणि याचा अर्थ असा नाही की दुसरं कोणावरती तरी अन्याय करतील, पण काहीतरी मेकॅनिझम तुम्हाला शोधायला लागेल. असं तर नाही चालू शकत. इतकी अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेबद्दल कुणी विचारच करत नाही. थँक्यू. आभारी आहे मी तुझा. थँक्यू सो मच. थँक्यू. माझं मुद्दाम सांगितलं नाही सर.